नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजम व्ययम्. 25. न तसेच नाही. अहम मी, प्रकाशः प्रकट, सर्वस्य सर्वांना, योगमाया अंतरंगा शक्तीने, समावृतः आच्छादित झालेला, मूढः मूर्ख, अयम या, न नाही, अभिजानाती जाणू शकतात, लोकः मनुष्य, माम मला, अजम अजन्मा, अव्ययम अविनाशी, मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत. तात्पर्य: कोणी असा युक्तिवाद करतील की ज्या अर्थी श्रीकृष्ण या पृथ्वीवर उपस्थित होते आणि सर्वांना दृश्य होते, तर मग ते आता सर्वांना प्रकट का होत नाहीत? परंतु वस्तुतः ते पूर्वी सर्वांसमोर प्रकट झाले नव्हते. जेव्हा श्रीकृष्ण उपस्थित होते तेव्हा मोजक्याच लोकांना ते भगवंत असल्याची जाणीव होती. कौरव सभेत श्रीकृष्णांना सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्यावर जेव्हा शिशुपालाने विरोध केला तेव्हा भीष्मांनी श्रीकृष्णांचे समर्थन केले आणि श्रीकृष्ण हेच स्वतः भगवंत असल्याचे घोषित केले. त्याचप्रमाणे पांडव आणि इतर मोजक्याच लोकांना ते स्वतः भगवंत असल्याचे माहीत होते, परंतु प्रत्येकाला ते भगवंत असल्याचे माहीत नव्हते. श्रीकृष्ण हे अभक्तांना आणि साधारण मनुष्यांना भगवान म्हणून ज्ञात नव्हते. म्हणून भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात की विशुद्ध भक्तांव्यतिरिक्त इतर सर्व मनुष्य त्यांना आपल्याप्रमाणे साधारण समजतात. ते केवळ आपल्या भक्तांनाच रसराज म्हणून प्रकट होतात, परंतु इतर निर्बुद्ध अभक्तांसाठी ते आपल्या अंतरंगा शक्तीने आच्छादितच राहतात. श्रीमद भागवतातील 1.8.19 कुंती देवीच्या प्रार्थनेमध्ये सांगण्यात आले आहे की भगवंत हे योगमायेच्या पडद्याने आच्छादित असतात आणि म्हणून साधारण मनुष्य त्यांना जाणू शकत नाहीत. या योगमाया रूपी पडद्याबद्दल ईशोपनिषदामध्येही मंत्र 15 सांगण्यात आले आहे. त्या ठिकाणी भक्त प्रार्थना करतो की हिरण्यमयेन पात्रेन सत्यस्थापिहितं मुखम तत्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृश्यये. हे प्रभू, तुम्ही संपूर्ण विश्वाचे पालन करते आहात आणि तुमची भक्तिपूर्ण सेवा हाच सर्वोच्च धर्म आहे. म्हणून मी तुमची प्रार्थना करतो की तुम्ही माझे सुद्धा पालन करा. तुमचे दिव्य रूप योग मायेने आच्छादित आहे. ब्रह्मज्योती म्हणजे तुमच्या अंतरंगा शक्तीचे आवरण आहे. तुमचा सच्चिदानंद विग्रह पाहण्यात बाधा आणणारे हे दैदिप्यमान तेज कृपया दूर करा. भगवंतांचे सच्चिदानंद स्वरूप हे ब्रह्मज्योतीच्या अंतरंगा शक्तीने आवृत्त असते आणि यामुळे अल्पज्ञ निर्विशेषवाद्यांना भगवंतांचे दर्शन होऊ शकत नाही. श्रीमद भागवतातही 10.14.7 ब्रह्मदेव अशीच प्रार्थना करतात. हे भगवंत, हे परमात्मन, हे योगीश्वर, तुमची शक्ती आणि तुमच्या लीला यांची गणना या जगतात कोण करू शकेल? तुम्ही आपल्या अंतरंगा शक्तींचा नित्य विस्तार करीत आहात आणि म्हणून तुम्हाला कोणीही जाणू शकत नाही. विद्वान, वैज्ञानिक आणि पंडित या भौतिक जगताच्या किंवा इतर लोकांच्या अणुरचनेची परीक्षण करू शकतील, अणुरचनेचेही परीक्षण करू शकतील, परंतु तुम्ही त्यांच्या समोर जरी उपस्थित झाला तरी ते तुमच्या शक्तीचे अनुमान काढू शकणार नाहीत. भगवान श्रीकृष्ण हे केवळ अजन्माच नव्हे तर अव्यय किंवा अविनाशीही आहेत. त्यांचे रूप हे सच्चिदानंद आहे आणि त्यांच्या सर्व शक्ती अविनाशी आहेत.